लाडकी बहिणींना लाडक्या ताईंनो 18वा हप्ता वाटप कोणत्या लाडक्या ताईंना होणार, कोणत्या लाडक्या ताईंना भेटणार नाहीये, सर्वात अगोदर सर्वात फास्ट आपल्या चॅनलवर ही मी माहिती देत आहे. अशी माहिती तुम्हाला कुठेच भेटणार नाहीये, त्याच्यामुळे व्हिडिओ काळजीपूर्वक बघा. 18वा हप्ता कोणत्या लाडक्या ताईंना भेटणार, 17वा हप्ता ज्यांना भेटला नाहीये त्यांना 18वा हप्ता भेटणार आहे का त्यांना 18वा हप्ता भेटणार नाहीये, या सगळ्या गोष्टी तुम्हाला व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे. व्हिडिओ खूप महत्त्वाचा असणार आहे. काळजीपूर्वक सगळ्या गोष्टी तुम्हाला मी पुराव्यासहित दाखवणार आहे, एकदम सोप्या भाषेत समजून सांगणार आहे, त्याच्यामुळे व्हिडिओ काळजीपूर्वक बघायचा आहे. तर वेळ लागेल तर व्हिडिओला सुरुवात करूया. लाडक्या ताईंनो 18वा हप्ता नेमका कधी भेटणार आहे, कोणत्या महिलांना भेटणार आहे आणि किती रुपये भेटणार आहे, या सगळ्या गोष्टी तुम्हाला व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे. तर लाडक्या ताईंनो तुमचं नाव सांगायचंय, जिल्हा सांगायचंय आणि तुम्हाला 17वा हप्ता भेटला आहे का कमेंट बॉक्स मध्ये सांगायचंय. 17वा हप्ता तुम्हाला भेटला आहे का, आणि ज्या लाडक्या ताईंना 17वा हप्ता भेटला नाहीये त्यांना 16वा हप्ता भेटला होता का, त्यांची ई-केवायसी कशा स्वरूपात कंप्लीट झाले कमेंट बॉक्स मध्ये पटपट सांगायचं आहे. आणि लाडक्या ताईंनो बघा, त्या ठिकाणी तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, ती म्हणजे आता रिपोर्ट तुम्हाला मी डायरेक्ट या ठिकाणी दाखवणार आहे, पुराव्यासहित दाखवणार आहे. व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे बघा. लाडक्या ताईंनो तुम्हाला अशी माहिती भेटणार नाहीये, कुठेच भेटणार नाहीये. सगळ्यात अगोदर आपल्या चॅनलवर हा ट्रिक्स गुरु दादा तुम्हाला हे देत आहे, त्याच्यामुळे सर्वांनी व्हिडिओ काळजीपूर्वक पाहत आहे. चला तर बघा लाडक्या ताईंनो, सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे 18वा हप्ता वाटप कधी होणार आहे हे तुम्हाला मी सांगणार आहे. त्याचबरोबर लाडक्या ताईंनो कोणत्या महिलांना भेटणार आहे, 17वा हप्ता मिळाला नाही अशा लाडक्या ताईंना भेटणार आहे का, त्याचबरोबर कोणाला 18वा हप्ता भेटणार आहे आणि 3000 रुपये हप्ता मिळणार का. बघा सगळीकडे आता एक गोष्ट चालू झाली आहे, ती म्हणजे मकर संक्रांतीला या ठिकाणी 3000 रुपयाचं गिफ्ट भेटणार आहे. आणि हे फक्त मी म्हणत नाहीये लाडक्या ताईंनो, बघा आमदार साहेब, खासदार साहेब यांच्या या ठिकाणी डायरेक्ट प्रोफाईलवर, फेसबुकवर, ट्विटरवर, त्यांच्या अकाउंटवर त्यांनी माहिती टाकल्यात की लाडक्या बहिणींना मकर संक्रांतीला गिफ्ट भेटणार आहे. आणि ह्या कशामुळे गोष्टी चालू, सगळे निवडणुका, सगळ्याला माहिती निवडणुका चालू आहेत, मकर संक्रांतीमुळे 3000 गिफ्ट भेटणार अशा पोस्ट सगळीकडे पाहायला मिळतात. टीव्ही चॅनलवर आलेले आहेत, न्यूजपेपरला आलेले आहेत, बऱ्याच ठिकाणी या ठिकाणी ह्या न्यूज पसरत आहेत की 3000 रुपये अकाउंटला येणार. तर नक्की तुमच्या अकाउंटला 3000 येणार का, ह्या गोष्टी आपण बघणार आहोत. आणि जर खरंच जर निवडणुकीच्या असेल, बघा कारण काय असून द्या, निवडणूक असून द्या, मकर संक्रांत असून द्या, काही असून द्या, पण या ठिकाणी लाडक्या बहिणींना पैसे भेटावेत. 3000 रुपये जर भेटले तर खूप चांगलं होणार आहे. आणि अजून सरकारकडे एक कळकळीची विनंती आहे, भले तुम्ही त्यांना 3000 नाही दिले तर चालते, परत सांगतोय 3000 नाही दिले तर चालतंय, पण ज्यांना 17वा हप्ता भेटला नाहीये त्यांच्या अगोदर 17वे हप्ते टाका. बाकी पुढचं ते 3000 द्या, 5000 द्या, 10000 द्यायचा, जास्त 1,00,000 रुपये द्या, ते पुढचं पुढे बघा. पण अगोदर 17वा हप्ता ज्यांना भेटला नाही त्या लाडक्या त्यांच्या अकाउंटला पैसे टाका. दुसरी गोष्ट 12वा, 13वा, 14वा हप्ता लाडक्या त्यांना भेटलेला नाही, 26 लाख लाडक्या त्यांना भेटला नाही, तो हप्ता अगोदर टाका. ही सरकारकडे विनंती आहे आपली. आता तर लाडक्या त्यांना, त्याच्यामुळे सर्वांनी सपोर्ट करा. आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून सरकारला या ठिकाणी मागणी करत आहोत, तुमच्यासाठी मी पुढाकार घेत आहे, सर्वांनी सपोर्ट करायचा आहे. चला आता वेळ लागेल व्हिडिओला सुरुवात करणार आहे. सगळ्यात पहिली गोष्ट बघा, तुम्हाला लाडक्या आपल्या चॅनलवर ही मी माहिती देत आहे, जे ई-केवायसी चे स्टेटस आहेत, ते ई-केवायसी च्या स्टेटस मुळे या ठिकाणी तुमचं या ठिकाणी प्रॉब्लेम येत आहे. जर तुमचं स्टेटस अप्रूव्ड नसेल, रिजेक्टेड मध्ये गेलं असेल, तुमचे हप्ते बंद पडणार आहेत. तर या ठिकाणी बघा लाडक्या बहिणीचं या ठिकाणी तुम्हाला मी डायरेक्ट एक अप्रूव्हल दाखवत आहे. या ठिकाणी बघा अमरावतीच्या ह्या लाडक्या ताई आहेत, त्यांचं स्टेटस बघा रिजेक्ट झाले, सगळीकडे आता बघा रिजेक्ट झालेले. आणि त्यांना असं नाही की पैसे भेटले नाहीत, बघा या ठिकाणी ह्या ठिकाणी सगळ्या ठिकाणी बघा पैसे भेटले त्यांना दिसत आहे तुम्हाला. म्हणजे 10 ऑक्टोबर महिन्यापर्यंत, नोव्हेंबर महिन्यापर्यंत या ठिकाणी त्यांना हप्ते भेटले. आता प्रॉब्लेम कुठून झालाय, त्यांना 17व्या हप्त्यापासून वाटपाला या ठिकाणी त्यांना प्रॉब्लेम झालाय. आणि कारण काय बघा, या ठिकाणी रिजेक्ट झालेला आहे. रिमार्क काय आलाय, ई-केवायसी गव्हर्नमेंट एम्प्लॉई. तर बघा हे एक कारण झालं. अशा स्वरूपात वेगवेगळे कारण आता समोर येईल. मेन कारण आहे रिजेक्ट झाल्याचं, ई-केवायसी मुळे रिजेक्ट झालेलं आहे, हे कारण आहे. आता बघा लाडक्या ताई म्हणत आहेत की हे चेक कसं करायचं. आता तुम्हाला एक सोप्या भाषेत आपल्या चॅनलवर ही माहिती देत आहे, त्याच्यामुळे व्हिडिओ काळजीपूर्वक बघा. हे सगळं चेक कसं करायचं एकदम सोप्या भाषेमध्ये स्टेप बाय स्टेप तुम्हाला सगळं सांगणार आहे. व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे, काळजीपूर्वक बघायचं आहे. सगळ्यात पहिली गोष्ट बघा, हे रिजेक्ट तुमचं अप्रूव्ड असायला पाहिजे. बघा हे जे स्टेप आहे तुमची या ठिकाणी बघा, हे डिस्ट्रिक्ट लेवलला असेल किंवा ते तुम्हाला स्टेटस या ठिकाणी अप्रूव्ड असायला पाहिजे. अप्रूव्ड जर तुमचं स्टेटस असेल तर तुम्हाला काळजी करायची गरज नाहीये, तुमचे हप्ते चालू राहतील. पण जर तुमचं या ठिकाणी रिजेक्टेड दिसत असेल, असं स्वरूपाचा रिजेक्टेड दिसत असेल,
तर तुम्हाला या ठिकाणी पैसे बंद होणार आहे, तुमची लाडकी बहीण योजना बंद होणार आहे. तर लाडक्या बहिणींनो, तुमचं स्टेटस काय आहे? तुमचा लाडक्या बहिणीच्या फॉर्मचं स्टेटस एकदा चेक करायचं आहे. कुणी ऑनलाईन फॉर्म भरला असेल, नारी शक्ती ॲपवरून फॉर्म भरला असेल आणि कुणी ऑफलाईन म्हणजे फॉर्म असं भरून या ठिकाणी लाडक्या अंगणवाडी सेविकाकडे दिला असेल, तर हे तुम्ही काय केलंय? तुमचं नाव सांगायचं आहे, जिल्हा सांगायचा आहे आणि तुम्ही फॉर्म कसा भरला होता कमेंट बॉक्समध्ये पटपट सांगायचे. आता बघा, ज्या लाडक्या ताईंनी ऑनलाईन फॉर्म भरला होता त्या लाडक्या ताईंना स्टेप बाय स्टेप मी सगळं सांगणार आहे की कसं चेक करायचंय. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे पहिली स्टेप असणार आहे ती म्हणजे लाडकी बहीण योजना maharashtra.government.in या वेबसाईटवर तुम्हाला जायचंय. वेबसाईटवर गेल्यानंतर बघा, अर्जदार लॉग इन याच्यावर तुम्हाला क्लिक करायचंय. अर्जदार लॉग इन वर क्लिक केल्यानंतर तुमचं त्या ठिकाणी काय येणार ते सांगतो. मोबाईल नंबर टाकायचा आहे तुमचा, ओटीपी तुम्हाला या ठिकाणी पासवर्ड तुम्हाला टाकायचा आहे. बघा, या ठिकाणी मोबाईल नंबर टाकायचा आहे, पासवर्ड टाकायचा आहे, कॅप्चा या ठिकाणी टाकायचा आहे. बऱ्याच लाडके ताई म्हणतील सर आमचे पासवर्ड विसरले. काळजी करू नका, पासवर्ड साठी फॉरगेट पासवर्ड वर क्लिक करायचंय. क्लिक हिअर म्हणजे तुमचा पासवर्ड जर तुम्ही विसरला असेल या ठिकाणी क्लिक करायचं आहे आणि तुमच्या मोबाईलवर ओटीपी येईल. जो मोबाईल नंबर तिथे टाकलेला आहे तुम्ही त्या मोबाईलवर ओटीपी येईल, तो ओटीपी टाकायचा आहे आणि तुमचं या ठिकाणी लॉग इन होईल. बघा, खूप स्टेप बाय स्टेप सगळं सांगायलोय. 18वा हप्ता कोणत्या लाडक्या ताईंना भेटणार आहे हे तुम्हाला मी सांगायलोय, त्याच्यामुळे व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे. लाडक्या ताईंनो बघा, 17वा हप्ता बऱ्याच लाडक्या ताईंना अजून पण भेटलेला नाहीये. 18वा हप्ता जर तुम्हाला हवा असेल हे गोष्टी चेक करा. मग ह्या गोष्टी चेक केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी समजणार आहे आणि त्याच्यावर ऍक्शन आपल्याला पुढे घ्यायची आहे. त्याच्यामुळे सर्व लाडक्या ताईंनी हे चेक करायचंय. बघा, अशा स्वरूपाचं ज्यावेळेस तुम्ही लॉग इन करताल, लॉग इन केल्यानंतर तुम्हाला तुमचं स्टेटस दिसेल. बघा, काय आता हे लाडक्या ताईंची बघा या ठिकाणी नावं दिसत आहेत. या लाडक्या ताईंची तुम्हाला या ठिकाणी फोटो दिसत आहे. अप्रूव्ड बघा, या ताईंचं अप्रूव्ड झालंय. अप्रूव्ड झालाय म्हणजे काही प्रॉब्लेम नाहीये, त्यांना पैसे येणार आहेत. नो या ठिकाणी संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेत आहेत का, इतर योजनेचा नो आहे. म्हणजे या लाडक्या ताईला हप्ता भेटणार आहे, या लाडक्या ताईला हप्ता भेटणार आहे, याला भेटणार आहे, यांना भेटणार आहे, या लाडक्या ताईंना हप्ता भेटणार नाही. रिजेक्टेड मध्ये गेलं, रिजेक्टेड गेलं याचा अर्थ त्या लाडक्या ताईंचा हप्ता बंद झालाय. या लाडक्या ताईला पुढे आता हप्ता भेटणार नाही. तर रिजेक्टेड मध्ये या ठिकाणी तुम्हाला दिसत आहे ते गेलेलं आहे. आता रिजेक्टेड वर जाऊन तुम्ही या डोळ्यावर क्लिक करा. ह्या डोळा जो दिसतोय तो एडिटचं ऑप्शन किंवा हे ऑप्शन दिसतं, ह्याच्यावर क्लिक करा. याच्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला पुढे अजून एक मेसेज दिसेल, विंडो दिसेल. त्या विंडो मध्ये त्याचं कारण टाकलेलं आहे की कशामुळे तुमचं हे रिजेक्टेड मध्ये झालंय. बऱ्याच लाडक्या ताईंना आता असे मेसेज यायलेत EKYC मुळे या ठिकाणी लाडक्या बहिणीचे हप्ते बंद झालेत. तर हे एक पहिलं कारण आता समोर यायला लागलंय. तुमचं कारण या ठिकाणी चेक करायचं आहे. तुमचं जर कारण या ठिकाणी समजलं त्याच्यानुसार आपल्याला पुढे ऍक्शन घ्यावे लागतील. आणि बघा लाडक्या बहिणींनो, आपल्या चॅनलवर सगळ्यात अगोदर माहिती दिली जाते. ही माहिती तुम्हाला अजून कुठेच अशी भेटणार नाहीये. EKYC मुळे तुमचे एरर येत आहेत, तुमचे फॉर्म रिजेक्ट होत आहेत आणि तुमचे अकाउंट बंद म्हणजे तुमची योजनाचे पैसे येत नाहीयेत. त्याच्या निमित्त काय करायचं हे तुम्हाला मी सांगणार आहे. तर अशा स्वरूपाचं कोणाकोणाला काय रिजेक्टेड दिसत आहे किंवा अप्रूव्ड दिसत आहे, पेंडिंग दिसत आहे, रिव्ह्यू मध्ये दिसत आहे, ते कमेंट बॉक्समध्ये पटपट सर्वांनी सांगायचं आहे. उद्याच्या लेक्चरमध्ये मला ते सांगा. म्हणजे आज ह्या लेक्चरमध्ये खाली सांगा, कमेंट बॉक्समध्ये तुमचं नाव, जिल्हा सांगा, काय स्टेटस दिसते ते सांगा. म्हणजे उद्याच्या लेक्चरमध्ये या ठिकाणी मी माहिती काढून तुम्हाला ते सांगणार आहे की काय त्याच्यावर उपाययोजना करायला पाहिजे, काय त्याच्यावर योजना केली तर आपल्याला पुढचे हप्ते भेटतील. खूप महत्त्वाची लाडक्या बहिणींनो आपले व्हिडिओ असतात, त्याच्यामुळे व्हिडिओ काळजीपूर्वक बघा आणि चॅनलवर नवीन आला असाल सबस्क्राईब करून ठेवा. खूप महत्त्वाचं चॅनल आहे. चला, जास्तीत जास्त शेअर करा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय, श्री गुरुदेव.